हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज व्हिडिओची सुरुवात परत कपडे धुण्यापासून. कारण ना काल ना आमच्याकडे म्हणजे अचानकच पावसाला सुरुवात झाली आणि असं अजिबातच वातावरण नव्हतं की पाऊस येईल, पण तरीही भरपूर पाऊस झाला आणि सगळा आमच्या गॅलरीकडून होता. पण मी रात्रीच्या रात्री जी होती ना गॅलरी व्यवस्थित क्लीन करून घेतली होती. झाडं वगैरे सगळे मी खाली उतरवले होते. ते परत जसा पाऊस बंद झाला मी सगळे जागच्या जागी रात्रीच ठेवलं. कारण काय होतं ना, सकाळी जर हे एक्स्ट्राचं रुटीनमध्ये ॲड झालं ना ह्या गोष्टी, की कसे 20-25 मिनटं जातात ना ते कळतच नाही. आणि मग घाबरून म्हणून मी आज उठल्या उठल्या लवकर मशीन लावून दिलं होतं, की जेणेकरून पिया गेली, अंघोळ वगैरे झाली की माझं मशीनचं काम संपलेलं असेल आणि कपडे जे आहे ते वाळवत टाकले जातील. सो अशा पद्धतीने जे आहे आज दिवसाची सुरुवात झाली आहे. आणि आता बाल्कनीत आली आणि तुम्हाला फ्लावर्सने दाखवले असं काही होणार आहे का? तर बघा, आता दुसरा दिवस आहे आजचा आहे, जेव्हापासून याची ही जी स्टिक आहे ती अशी बेंड झाली, पण तरीही फ्लावरने भरपूर जीवात जीव जो आहे तो पकडून ठेवला आहे आणि दिवसेंदिवस जे आहे याची साईज पण मोठी होते. आणि जर हे इतकं सुंदर दिसतंय तर खरंच माझ्या बाल्कनीमध्ये जर सनफ्लावर ब्लूम झालं तर किती छान दिसेल ना. आणि बघा, काल म्हणजे पाऊस वगैरे आला होता ना, तर यात सगळं पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळेच पावसाचे मोठे मोठे थेंब असे लागले की त्यामध्ये पाणी राहिलं तर मग फुलं सडायलाही लागतात. तर हा पावसाच्या पाण्याचा अजून एक मोठा प्रॉब्लेम असतो की ते फुलांवर पडला तर फुलं खराब व्हायला लागतात. आणि म्हणून मी आता विचार करते की अजून एखाद दिवसामध्ये हे 2-3 जे खराब होत आहे ना हे कट करावे, जेणेकरून अजून नवीन ब्रांचेस येतील. तसं बघा, फुलं जेवढे तुम्ही जास्त कट करणार ना तेवढे नवीन येणारे फुले खूप जास्त छान ब्लूम होतात, छान मस्त कड्या ज्या असतात ना ते येतात. पण प्रॉब्लेम इथे असतो ना की आपलं मनच होत नाही त्यांना कट करण्याचं. अगदी असं वाटतं की जोवर हे पूर्ण सुकत नाही ना तोवर याला कट करायचंच नाही. आणि कितीही आपल्याला रियालिटी माहीत असली ना तरीही त्या गोष्टीमध्ये आपला जीव खूप अटकून असतो. सो याचीही मागे मी 3-4 फुलांची अशीच पटापट प्रूनिंग करून टाकली होती मनावर मोठा दगड ठेवून. आणि माहीत नाही ही सदाफुली हळूहळू जी आहे ना, म्हणजे हिचे फुलं छोटे छोटे होत गेले आणि आता जे आहे भरपूरच म्हणजे कमी प्रमाणात जे आहे फ्लावरिंग होते. मे बी आता सीझन नसेल म्हणून हे होतं आहे. पण मी भरपूर फुलं पाहिलेत. अगदी 20 रुपयाची ही सदाफुली होती आणि अशा बऱ्याचशा आणल्या होत्या मी, बाकीच्या गेल्या. आणि इतके छोटे छोटे रोपटं आणले होते आणि एवढे मोठे झाले, एवढे फ्लावरिंग केली, सगळे तुमच्यासोबत शेअर केलं व्हिडिओमध्ये. आणि हे जे जेट प्लांट आता होतं ना बघा किती मोठं झालं आहे. आणलं तेव्हा किती छोटंसं होतं ते आणि आता किती मोठं झालं आहे. बऱ्याच वेळा मला कमेंट येते की हे जे पर्टिक्युलर आता मी लावते हात बघा हे काय आहे, तर हे पण जेट प्लांटच आहे. पण हे ना मीडियम, त्याची पत्ती जी आहे ना मोठी साईजमध्ये जी आहे ना मीडियम आहे, यापेक्षा मोठ्या साईजमध्ये सुद्धा जे असतं ना जेट प्लांट मिळतं. आणि हे सगळ्यात छोट्या साईज म्हणजे पत्तीची साईज जी आहे ना, असे 3-4 प्रकारचे जेट प्लांट असतात. काही काही व्हेरिगेटेड असतात, म्हणजे त्यांची अर्धी पत्ती जी असते ती हिरवी असते आणि अर्धी जी असते ती पांढरी असते. सो अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे जेट प्लांट मिळतात. कधीपासून लावलं आहे मी याला आणि हे मुंबईला पण आमच्यासोबत फिरून वगैरे परत रिटर्न आलं आहे. आणि उन्हात छान ठेवलं ना की जेट प्लांट मस्त सर्वाईव्ह करतं. सो ऊन त्याला पाहिजे असतं. आणि त्यानंतर हे मम्मीकडून मी कटिंग्स आणलेल्या होत्या पोर्चुलकाच्या, तर त्या सगळ्या व्यवस्थित जे आहे, ज्याला आपण काय म्हणतो दगडी गुलाब, चिनी गुलाब वगैरे म्हणतो, ते पण खूप छान आता जे आहे त्यांना फ्लावरिंग व्हायला लागले. दररोज 2-2, 3-3 फ्लावर्स असतात. आणि हा एक छोटासा जो आहे माझ्या हँगिंग प्लांट्सचा व्ह्यू. आज ही रेसिपी मी पहिल्यांदा बनवणार आहे. आणि काल परवाच मार्केटमध्ये गेलेलो आणि तेव्हा ना असंच म्हणजे भाजीपाला घेताना त्यांच्याकडे ना छोट्या साईजचे आलू होते आणि दम आलू ज्याला बनवले जातात. बऱ्याच वेळा नाव ऐकलेलं आहे, कधी यूट्यूबने मला म्हणजे रिकमेंड केलं दम आलूची रेसिपी ना, तर म्हणजे माझ्याकडे नसतानासुद्धा मी 2-4 वेळा बघितली, मला असं आठवतं आहे. पण कधी विकत आणून घरी बनवण्याचा असा कधी विचारच केला नाही. पण माहीत नाही, ह्यावेळेस आम्ही असंच म्हणलो त्यांना की पावभर घेऊयात म्हटलं. आणि त्यांनी मग आम्ही जो आहे पावभर जे छोटे छोटे आलू होते ते निवडून आणले. तर आता मी याच्या आधी जे आहे ना बनवायच्या आधी 2 रेसिपी ऑलरेडी बघून घेतलेल्या आहेत मी कसं बनवायचं आहे. आणि आता 2 बघितलं आहे म्हणल्यावर मग दोघांचंही मिक्सचर होणार आहे. घरात अवेलेबल असलेला सामान काय काय त्याच्यावर आपली रेसिपी जी असते ती डिपेंड असते. सो मी इथे त्यांना छान वॉश करून घेतलं आणि कुकरमध्ये जे आहे त्यांची थोडी सिटी वगैरे घेऊन घेते. आणि इथे कढईमध्ये ना मी साईडला जोवर सिटी वगैरे होते ना, म्हटलं हा मसाला माझा भाजला जाईल म्हणून मी 2 कढई जे आहे भरते. कारण ऑलरेडी मला थोडा उशीर झालेला आहे स्वयंपाक बनवायला आणि पियाच्या पप्पांची मीटिंग वगैरे पण होणार आहे. सो मीटिंगला बसले तर 1:30 वाजेपर्यंत मीटिंग चालेल, म्हणून मी जरा फास्टसाठी 2 कढई भरल्या. आणि इथे बघा माझे जे आलू होते ना ते पण छान शिजून झाले होते. आता मी व्हिडिओत बघितल्याप्रमाणे त्यांचं असं म्हणणं होतं की याला असे होल करायचे जेणेकरून तुमचा मसाला आतपर्यंत जाईल. पण मला असं वाटतं, म्हणजे भाजी खाल्ल्यानंतर भाजी तर खूपच छान बनली होती, पण एक ॲडिशनल टिप देते. जेव्हा आपण म्हणजे तुम्ही बनवणार तर जेव्हा आपण हे आलू म्हणजे हे बटाटे जेव्हा शिजवायला घालतो ना तेव्हा त्याच्यामध्ये मीठ घातलं पाहिजे, जेणेकरून ते पूर्णपणे जे आहे म्हणजे थोडे सॉल्टी फ्लेवर त्यांचा राहील भाजीमध्ये.
सो ही एक गोष्ट मला नंतर रिअलाईज झाली आणि त्यानंतर जे आहे त्यांना असं तेलामध्ये थोडं घेऊन जे आहे परतून घेतलेलं आहे. माझी स्टीलची कढई होती म्हणून हे जे आहे ना, ज्यांची ती आउटर लेयर होती ना, ती सगळी चिटकत जात होती सगळी कढईला. आणि त्यानंतर जे आहे मी ह्याच कढईमध्ये आता पुढचं जे आहे ते मसाला वगैरे भाजून घेणार आहे. थोडे सुके मसाले मी घातले यामध्ये आणि त्यानंतर जिरं वगैरे घालून ना, थोड्या वेळापूर्वी मी जे काही कांदा, टमॅटो, अद्रक, लसूण वगैरे जे काही भाजून घेतलं होतं ते गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलं आणि आता जे आहे ना, कमी आचेवर व्यवस्थित छान भाजून घ्यायचं जोवर याला मस्त असं तेल सुटत नाही. आणि मग मी हे जे मसाले होते ना, आता सुके मसाले जे काही घालायचे होते ते मी आताच घातले, जेणेकरून ते जास्तीच परतले जातात मग छान आणि त्यांचा जो काही मस्त अरोमा असतो तो पूर्ण त्याच्यात जात असतो. माझ्याकडे एक गोडा मसाला होता तर मी तोच घातला आणि मला नाही वाटत काही पर्टिक्युलर असा दम आलू मसाला मिळत असेल, तसा मिळाला तर भाजी एकदमच छान येईल. पण माझी खरंच खूप छान झाली होती. आणि आता मी लगेच जे आहे मला कणिक पण भिजवून घ्यायचं आहे पीठ. तर बघा, हे कालच्या दिवशीच मी तुमच्यासोबत शेअर केलं की आवळे जे आहेत ते मी कँडी बनवायला ठेवलेलं आहे. तर आजचा दुसरा दिवस आहे. तर आज मी म्हणजे मध्ये मध्ये जेव्हा मला आठवण येते तेव्हा फक्त खालच्यावर थोडं मिक्स करून देते मी आणि झाकून परत ठेवून देते. आणि उद्याच्या दिवशी जे आहे ना, याला मी उन्हामध्ये वाळवायला घालेल. सो आता तरी छान ऊन पडलं आहे. आता होप सो की ऊन पण असं उद्या म्हणजे उद्याच्या दिवशी असं पडलं पाहिजे. आणि जोवर माझा मसाला परतून होत होता ना, तोवर मी लगेच कणिक भिजवून घेतलं. कारण मी तुम्हाला म्हणले बघा की मला घाई आहे, पियाच्या पप्पांना मला म्हणजे त्यांची मीटिंग सुरू व्हायच्या आधी मला जे आहे ते बनवून त्यांना द्यायचं आहे. पण घाईचं काम जे असतं ना, ते बऱ्यापैकी म्हणजे थोडं बिघडणारं असतं. समजेलच तुम्हाला पुढे काय झालं आहे ते. तेल सुटेपर्यंत जो होता ना, हा मसाला मी पूर्ण भाजून घेतला आणि आता यामध्ये ना एक मोठा चम्मच भरून मी दही घातली आहे. दही घातली की थोडं पटापट मिक्स करायचं, जेणेकरून ती फाटायला नको. बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जर यूट्यूबवर सर्च केली ना, तर ही भाजी मिळते. पण खरंच विश्वास ठेवा, ज्या पद्धतीने मी बनवली आहे ना, म्हणजे आमच्या घरामध्ये आता ही एक ॲडिशनल जी आहे ना, ती ॲड झाली आहे आणि आवडेल आम्हाला आठवड्यातून एकदा खायला ही भाजी. काहीतरी फंक्शन असलं काय असलं तर ही भाजी आता आम्ही करू शकतो आणि अशा पद्धतीने खरंच खूप छान झाली होती. तर मी ते जे त्यामध्ये दही टाकली आणि परत तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेतलं आणि आता यामध्ये घातलं मी पाणी. गोष्ट अशी झाली माझ्याने की माझं जगमधलं पाणी संपलं आणि मी घ्यायला गेली. आता मी मीठ वगैरे पण घातलं आहे बघा आणि त्यानंतर जे आहे हे आलू यामध्ये घालायचे आणि आता मस्त याला छान झाकण ठेवून जे आहे शिजवून घ्यायचं आहे. सो माझ्याने गोष्ट अशी झाली ना की माझ्याने नंतर पाणी ओतताना ना खूपच त्यामध्ये पाणी जास्त ओतलं गेलं आणि भाजी ना पातळ झाली. सो काय झालं ना की आता मीटिंगला म्हटलं, त्यांना म्हटलं तुम्ही बसा मीटिंगला, कारण ही भाजीला मला एक्स्ट्राची उकड काढून घ्यावी लागेल, तेव्हा ही थोडी घट्ट होईल. आणि मग मी जे आहे चपात्या वगैरे करत, म्हणजे जी भाजी माझी पुढच्या 10-7 मिनटात बनली असती ना, तिला मला 20 मिनटं जे आहे गॅसवर मी तिला उकडून घेतली, जेणेकरून ती घट्ट झाली पाहिजे. सो हे जे कामं असतात ना, घाई गडबडीची कामं, कुठे ना कुठे आपल्याला अजून एक्स्ट्राचा पसारा करून जातात. आणि तसंच इथे झालं. जे जेवण आम्ही 12ला बसणार होतो ते आम्ही 1:30 वाजता जेवायला बसलो आणि मग जेव्हा मीटिंग वगैरे झाली तेव्हा जेवायला बसतो. पण मला असं वाटतं की थोडी ना पातळच असली ना ही भाजी तर चांगली असते, कारण आम्ही पातळ भाज्या खाणारे लोक आहोत. त्यासाठी ही भाजी थोडी पातळ असली, कारण जसा आपण तो बटाटा चुरतो ना, तशी भाजी घट्ट घट्ट होत जाते आणि जशी ती गार होते तशी पण घट्ट होत जाते. सो मी तिची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती अशा पद्धतीने केली आणि मग गॅस मी आता बंद करणार आहे. यामध्ये जे आहे ना कसुरी मेथी घालायची, खूपच छान टेस्ट येते. थोडी भाजून घातली ना तर तिचा जास्त अरोमा अजून इथे येतो. आणि जसं मी तुम्हाला म्हणले की मला प्रचंड घाई आहे, सो मी एवढ्या तामझाममध्ये पडली नाही, घेतली कसुरी मेथी आणि यामध्ये घातली आणि मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि ही भाजी बनवून तयार झालेली आहे. एक वेळा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, खूपच टेस्टी लागते ही भाजी. मला खात्री आहे की भाजी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल. तर नक्की ट्राय करा, बनवून बघा ही भाजी. आणि मागच्या म्हणजे मी जेव्हा हेअर केअरचा माझा व्हिडिओ शेअर केला ना, तेव्हा पण मला कमेंट होती आणि काल परवा पण कमेंट आली की तू शॅम्पू कुठला यूज करते तर ते शेअर कर. तर स्पॉन्सर किंवा मला फ्रीमध्ये मिळाला आहे असं काहीही नाही आहे. मी खूप सर्च करून अमेझॉनवर जशी हेअर स्पाची क्रीम मी भरपूर रिव्ह्यू चेक केले, माझ्या बजेटमध्ये आहे की नाही हे सगळं चेक करून जशी तिला मागवली होती तसंच मी हा शॅम्पू पण मागवला. कारण आमच्याकडे हार्ड वॉटर आहे, मी नेहमीच सांगत असते आणि त्या
त्यासाठी मला एक चांगला शॅम्पू पाहिजे होता. याच्या आधी मी मम्माअर्थचा यूज करत होती, पण मला असं वाटत होतं की फ्रिझीनेस वाढतोय, पाहिजे तसं चांगला मला त्याचा इफेक्ट मिळत नाही, म्हणून म्हटलं चेंज करूया. सो मी हा मागवला, माझ्या बजेटमध्ये होता आणि हा सल्फेट फ्री, पॅराबिन फ्री जो आहे हा शॅम्पू आहे, म्हणजे केमिकल त्याच्यामध्ये कमीत कमी यूज केलेले आहेत. सो मग मी नेहमी ट्राय करते, मी बऱ्याच वर्षापासून सल्फेट आणि पॅराबिन फ्री हे शॅम्पू घेत असते. यांचा एक डिसएडव्हान्टेज असा असतो की हे ना थोडे जास्तीचे यूज करावे लागतात, कारण यांचा जो डोक्यावर म्हणजे आपण जेव्हा यूज करतो ना, जास्त फेस याचा होत नाही, त्यामुळे थोडा शॅम्पू एक्स्ट्राचा आपल्याला यूज करावा लागतो. आणि तुम्ही नॉर्मल शॅम्पू जर घेतले ना, ज्यामध्ये सल्फेट, पॅराबिन किंवा अजून 2-4 गोष्टी जर आहेत, तर तुम्हाला खूप कमी क्वांटिटीमध्ये तो घेतला ना, तरीही डोक्यावर भरपूर फेस होतो त्याचा आणि डोकं लवकर क्लीन होतो. सो अशा पद्धतीचा याच्यामधला डिफरन्स असतो. सो तुम्हाला थोडा जास्त यूज करावा लागतो. तर मी गेल्या 1.5-2 महिन्यापासून आता याला यूज करते. कंटिन्यू कंडिशनर, शॅम्पू दोघेही सेम आहेत, एकाच कंपनीचे. मी यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर छान आहे, खूपच इफेक्ट देतो असं नाही, पण मला जशा पद्धतीने पाहिजे होता हा तसा माइल्ड आहे आणि व्यवस्थित आहे. सो मी तरी आता म्हणजे कंटिन्यू हाच करेल पुढे. आवडला आहे मला. सो तुम्हालाही वाटला तर तुम्ही घेऊ शकता. त्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करायला विसरलीच की मी यात्रेतून काय काय आणलं. खूप जास्त असं सामान आणलं आहे, अगदीच कमी आणलं आहे. पण मला ना ह्या सामानावरून एक गोष्ट सांगावीशी वाटते. आता तुम्ही बघाच पुढे मी काय काय आणलं आहे. पण जर माझ्यासोबत ना माझी एखादी मैत्रीण राहिली असती किंवा माझी बहीण राहिली असती ना, तर मी याच्यापेक्षा भरपूर जास्त सामान आणलं असता. पण पियाचे पप्पा होते आणि मला असं वाटतं की सगळेच हजबंड लोक जे असतात ना, ते सेम असतात. आहे तुझ्याकडे, मग कशाला घेते, एक आहे तर परत कशाला घ्यायचं आहे आणि काय घालत तर नाही वगैरे वगैरे, जे त्यांचे 2-4 नेहमीचे प्रश्न असतात ते आपल्याला ते बोलले जातात आणि मग आपण त्या दुकानातून निघून जातो. सो अशा तरीही मी जे आहे 2-4 गोष्टी घेण्याचा प्रयत्न केला. काही पियासाठी जे आहे ते घेतलं आणि ह्या इयरिंग्स वगैरे फक्त 30 रुपयाच्या होत्या. घरी आल्यावर मला एवढा पस्तावा येत होता की मी अजून का नाही सर्च केलं तिथे, पण रात्री होत होती, घरी येऊन स्वयंपाक वगैरे करायचा होता, त्यामुळे जे होते तिथून लवकर निघायचं होतं. पण इतक्या छान इयरिंग्स तुम्हाला 30 रुपयामध्ये कुठेच मिळतील. ऑनलाईन बघायला गेलं तर भरपूर महाग मिळतात ह्या अशा. सो छान आहेत, म्हणजे आपण नॉर्मली साडीवर वगैरे जे आहे याला वेअर करू शकतो. आणि त्यानंतर सगळ्यात छान गोष्ट मला ही मिळाली आणि ह्या गोष्टीचा एवढा पस्तावा होतो आहे मला, आणि आय एम शुअर तुम्हालाही घरी आल्यावर अशा गोष्टीचा पस्तावा होत असेल. सो बघा, हे जे तुम्ही सगळे टिकलीचे जे आहेत ना, बिंदीचे पॅकेट तुम्ही बघताय, तर हे 4 पॅकेट ना मला फक्त 10 रुपयामध्ये 4 पॅकेट मिळालेले आहेत. आणि त्यासोबत ना एक असंच त्यांच्याकडे खाली म्हणजे विदाऊट जे बॉक्स असतं ना, बॉक्स नव्हतं त्याला, असंच पडलं होतं. तर त्या काकू म्हणलं की लेके जाओ इसको भी, म्हणजे त्यांनी मला 10 रुपयामध्ये हे 5 पॅकेट त्यांनी असे मला दिले. आणि मला एवढं पस्तावा येत होता की मी अजून का नाही घेतले 20-30 रुपयाचे, कारण हे बारीकवाली टिकली मी डेली यूज करत असते आणि फंक्शन्स वगैरे, साडी किंवा चांगल्या ड्रेसवर वगैरे घालण्यासाठी आपल्याला थोडी मोठी जी असते अशी छान जी चमकणारी असते ती लागतेच. मग मी का नाही घेतलं, मला असं सगळं वाटत होतं. तुम्हालाही असंच होत असेल माहिती आहे मला. पण त्यावेळेला ना आपल्याला हे सगळं सुचत नाही. आपण एक घेऊन पुढे जाण्यामागे असतो की चला पुढे बघूयात, पुढे बघूयात, आणि मग गोष्टी राहतात. घरी येऊन त्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला पस्तावा होत असतो. चला असो, ही छोटीशी शॉपिंग होती. अजून एक इयरिंग घेतली मी, पण ती मला काही सापडलीच नाही. शेवटी मी तुम्हाला एवढंच दाखवलं. जेव्हा कधी सापडेल तेव्हा दाखवते. आणि आता ना गेल्या म्हणजे 4-5 दिवसापूर्वी हा गुड्डेचा एक पुडा आमच्याकडे पडून होता. याला ओपन केला तर हा आता पाऊस चालू होता म्हणून थोडासा जो आहे ना असा थोडा वातडपणा याच्यामध्ये आलेला होता. तर मग म्हटलं चला, माझं एअर फ्रायर ना खूपच कमी यूज होतं, तर याचा यूज करूया. पहिल्यांदा मी कुठली तरी म्हणजे गोष्ट अशी क्रिस्पी करण्यासाठी एअर फ्रायरचा यूज करते. सो मी एअर फ्राय आणलेला आहे आणि आता मला माहीत नाही ॲक्च्युली की किती काय वेळेसाठी ठेवावं, पण आता जे आहे मी 1 मिनिटासाठी ठेवलं. 180 डिग्रीवर जे आहे सेट केलं मी. सगळे जे काही बिस्किट्स होते सगळे असे रचून घेतले त्यामध्ये आणि 180 डिग्रीवर ठेवलं. सो एअर फ्रायरचा ना हा खरंच एक चांगला उपयोग आहे. माझं अगदी म्हणजे असं नरम झालेलं बिस्किट होतं आणि इतकं क्रिस्पी झालं ना हे त्याच्यामध्ये यूज केल्यानंतर. तव्यावर वगैरे होईल की नाही, कारण तव्यावर जर ठेवलं आपण असं तर मे बी बिस्किट जळायला लागेल. पण एअर फ्रायरमध्ये याचा एक जो आहे ना चांगला उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. आणि इथे मी जे आहे जसं तुम्हाला सांगितलं की 1 मिनिटासाठी मला इथे टाईमपास करायचा होता, तोच माझा इथे टाईमपास चाललेला आहे. मध्ये मध्ये चेक करते की जळून तर नाही जाणार. आणि आज प्लॅन होता की आज जर सायंकाळी चहा केली ना तर त्यासोबत बिस्किट खावं म्हणून, आणि हे संपवावं, कारण आता ते डब्यात बाहेरून ठेवलं ना की मग बिस्किटं खराब व्हायला लागतात. एक वेळाशी आपण ओपन केले की मग त्यांचं जे असतं आयुष्य संपलं असं समजा, आणि पूर्ण वातडपणा त्यामध्ये आलेला असतो. आणि जसं तुम्हाला म्हणली की कालच्याही दिवशी आमच्याकडे पाऊस पडलेला आहे.
बिस्किट बघाच तुम्ही पुढे कसे काय किती क्रिस्पी झाले तर. आणि चला मग आता आजचा व्हिडिओ इथे संपवूयात. अपेक्षा करते की आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल, जुने असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.